संतोष देशमुख हत्याकांड नंतर वाल्मिक कराड 22 दिवस फरार होता आणि त्यावेळेस पोलिसांचं पथक त्याला शोधत होतं, परंतु पोलिसांचं पथक वाल्मिक कराडला शोधण्यासाठी वाल्मिकच्याच मित्राची गाडी वापरत होते आणि त्यालाच सोबत घेऊन फिरत होते। अशी धक्कादायक बातमी आज समोर आली आहे। बालाजी तांदळे जे वाल्मिक कराडेचे समर्थक आहेत व कार्यकर्ते आहेत, त्यांनाच सोबत घेऊन पोलीस त्याच्याच स्कॉर्पिओ गाडीमध्ये 10,000 किलोमीटर फिरले। कर्नाटकामध्ये त्यांनी अनेक ठिकाणी त्या गाडीमध्ये फिरले, पुण्यामध्ये 4-5 वेळा फिरले, त्याचबरोबर संभाजीनगर, नाशिक वगैरेला पण राऊंड मारले। 10,000 किलोमीटर ती गाडी वापरली, परंतु वाल्मिक कराड काय त्यांना सापडला नाही। आता ही काय भानगड आहे समजण्यापलीकडेच आहे। कदाचित पोलिसांचं असं मत असेल की वाल्मिकच्या मित्राला सोबत घेऊन फिरल्यावर वाल्मिक कराड लवकर सापडला असता, किंवा दुसरी शक्यता हीच असेल की पोलिसांना वाल्मिक कराड याला पकडायचंच नव्हतं, त्यामुळे त्याच्या साथीदाराला घेऊन ते फिरत होते। काय वाटते तुम्हाला यापैकी काय शक्यता आहे? कमेंट करा कमेंट बॉक्स